ऐन उन्हाळ्यात सातत्याने खंडित होत असलेल्या आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत। दुरुस्तीसाठीच्या शटडाऊनच्या वेळेव्यतिरिक्त तासनतास वीज पुरवठा खंडित केला जातो। त्यातच वीज पुरवठा सुरू केल्यानंतर तो अत्यंत कमी दाबाने असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे। महावितरणच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। त्यामुळे महावितरण कंपनीच्या नियोजन शून्यतेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। सध्या नियमित भारनियमन नसले तरी अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणकडून शटडाऊन घेतला जातो। त्याची वार आणि वेळही कंपनीकडून जाहीर केली जाते। मात्र जेथे 3 तासाचा शटडाऊन जाहीर केला जातो तेथे प्रत्यक्षात 5 ते 8 तास वीज पुरवठा खंडित केला जातो। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे। अशावेळी एसी, कूलर, फॅनसह घरगुती उपकरणांचा वापर वाढला आहे। त्यामुळे विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे। परंतु पुरवठा सातत्याने आणि तासनतास खंडित केला जात असल्यामुळे घरात, दुकानात सर्व उपकरणे असूनही व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांना घामाघूम व्हावे लागते। त्यातच शहराच्या सर्वच भागात अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो। त्यामुळे या विजेवर एसी, कूलर तर सोडाच पण फॅनही पूर्ण क्षमतेने फिरत नसल्याने या वस्तू नादुरुस्त होतात। त्याचा आर्थिक फटकाही नागरिकांना सहन करावा लागतो आहे। मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचेच दिसते। अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही। नागरिकांचे फोन अधिकारी उचलत नाहीत आणि उचलला तरी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली जाते। त्यामुळे विजेच्या प्रश्नाबाबत आता तक्रार तरी कुठे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। विजेच्या प्रश्नासंदर्भात मध्यंतरी काही राजकीय पक्षांनी महावितरण कार्यालयात जाऊन आंदोलन केले। मात्र या आंदोलनाचे फलित काय हे अद्याप कोणालाही उमगलेले नाही। कारण आजही खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। वीज पुरवठ्याचा सावळा गोंधळ सुरू असतानाच वीज दरात मात्र भरमसाठ वाढ केल्याचेच दिसते। दरवाढ करताना नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा केला जाईल याची हमी घेण्यास ना शासन तयार ना महावितरण कंपनी। त्यामुळे ग्राहकांचे खिसे दरवाढीच्या मार्गाने रिकामे करताना त्या प्रमाणात सुरळीत सेवा देण्याचे कर्तव्यही महावितरण कंपनीने पार पाडावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।